ओडिशा राज्याच्या भटकंतीवर असताना रघुराजपूर या गावाविषयी माहिती मिळाली होती. भुवनेश्वरवरून पुरीला जात असताना रघुराजपूर या सुंदर गावाला भेट देण्याचा योग आला. ओडिशामधील Rajpur Road. पुरी म्हणजेच सर्वांना माहीत असणाऱ्या जगन्नाथपुरी या जिल्ह्यात असणारे रघुराजपूर हे छोटेसे गाव पुरीपासून जवळपास 10 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. हेरिटेज क्राफ्ट्स विलेज म्हणून हे गाव संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. गावात फिरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या गावात अंदाजे 100 ते 120 घरे आहेत. येथील प्रत्येक घराच्या बाहेरील भिंतीवर, मंदिरांच्या भिंतीवर आणि सार्वजनिक ठिकाणांच्या भिंतीवर पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. वर्षभर आपण या गावाला भेट देऊ शकतो, पण नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत उष्णता कमी असल्याने भेट देण्याचा हा उत्तम काळ आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण कोणत्याही वेळेत या गावाला भेट देऊ शकतो. संपूर्ण गाव फिरण्यासाठी आणि कला समजून घेण्यासाठी जवळपास 3 ते 4 तास पुरेसे आहेत. प्रभू जगन्नाथ संस्कृती आणि धार्मिक चित्रांमध्ये द हॉली ट्रिनिटी म्हणजेच श्री जगन्नाथ त्रिपूट, रथयात्रा, अनासरपट्टी अशा घटनांचा म्हणजेच भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पारंपरिक रूपे पाहण्यासाठी मिळतात. तर दशावतार आणि विष्णू लीला यामध्ये भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या अवतारांवर आधारित चित्रे अतिशय छानपणे रेखाटलेली आहेत. याचबरोबर भारतातील महाकाव्यांमधील महत्त्वाचे प्रसंग, रामायण आणि महाभारत, कांची अभियान यांची चित्रे, तसेच निसर्ग, प्राणी, पक्षी यांची कल्पक चित्रे सुद्धा सुंदरपणे रेखाटलेली आहेत. रघुराजपूर हे गाव पट्टाचित्र चित्रकलेसाठी आणि पारंपरिक ओडिशी नृत्य प्रकाराचा भाग असलेल्या गोटीपुआ नर्तकांसाठी जगभरात ओळखले जाते. पट्टचित्रकला म्हणजे कापडावर किंवा ताडपत्रावर नैसर्गिक रंगांनी पौराणिक कथा आणि देवदेवतांची चित्रे रेखाटण्याची एक अतिशय जुनी कला. रघुराजपूरमध्ये पट्टचित्रकलेसोबतच लाकडी खेळणी, पारंपरिक मुखवटे बनवण्याची कला कमालीची समृद्ध आहे. या दोन्ही कलांचा इतिहास अतिशय जुना असून त्या पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून तयार केल्या जातात. येथील लाकडी खेळणी ही केवळ शोभेच्या वस्तू नसून ओडिशामधील लोकसंस्कृतीचे प्रतीक आहेत. ही खेळणी बनवण्यासाठी प्रामुख्याने स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पांगारा या झाडाचे किंवा इतर हलक्या झाडाचे मऊ लाकूड वापरले जाते, जेणेकरून त्यावर कोरीव काम करणे सोपे होते. या लाकडापासून भगवान जगन्नाथ, बलराम म्हणजे बलभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्त्या, तसेच वेगवेगळ्या आकारांचे लाकडी रथ आणि घोडे, भावल्या, गाय, वाघ, हत्ती यासारखे ग्रामीण जीवनातील प्राणी बनवले जातात. तर कागदाचा लगदा, माती, शेण आणि चिंचेच्या बियांची पावडर एकत्र करून मिश्रण तयार केले जाते. त्यात शेणाचा वापर करून विविध मुखवटे तयार केले जातात. स्थानिक भाषेत याला कागजामुखा असे म्हणतात. पूर्वीच्या काळी आणि आजही ओडिशामधील पारंपरिक लोकनाट्यामध्ये या मुखवट्यांचा वापर केला जातो. रघुराजपूरच्या या वस्तू 100% नैसर्गिक आणि बिनविषारी असल्याने यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
रघुराजपूर या गावाने अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार भारताला दिले आहेत, ज्यांनी भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवण्यास मदत केली. शिल्पगुरू जगन्नाथ महापात्रा यांनी विस्मरणात चाललेली पट्टा चित्रकला पुनर्जीवित करून या गावाला हेरिटेज विलेज बनवण्यात मोलाचे कार्य केले. तर गुरु केळूचरण महापात्रा यांनी ओडिसी नृत्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यामुळे त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. यांचा जन्म याच रघुराजपूर गावात झाला होता. या गावातील लहान मुलांना कला शिकण्यासाठी दूर जावे लागत नाही. ते आपल्या आई बाबा आजोबाकडून ही कला, तसेच कागद, नैसर्गिक रंग बनवण्यापर्यंतची सर्व गुपितं शिकतात. याच गावामध्ये पट्टाचित्र बनवणारे कैलाश चंद्र महाराणा या कलाकाराच्या घरी कलाकृती बघण्यासाठी जाण्याचा योग आला. त्यांच्या घराच्या बाहेरील भिंतीवर विविध धार्मिक कलाकृती दिसून आल्या, तर आतमध्ये चित्र रेखाटण्यात मग्न असलेले एक कलाकार दिसले. त्यांचे आखीव व रेखीव रंगकाम करणे सुरू होते. तर घरातील भिंतीवर गाई, बैल, वाघ यांचे मुखवटे अडकवलेले दिसले. वेगवेगळ्या वस्तूंवर, लाकडी खेळण्यावर सुंदर रंगकाम करून त्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. देवतांच्या मूर्ती, मुखवटे यांच्यावरील केलेले विविध रंगाचे कोरीव काम सुबक आणि आकर्षित वाटत होते. श्री कैलाशचंद्र महाराणा यांनी आम्हाला त्यांच्याकडील पेंटिंग दाखवण्यास सुरुवात केली. प्रत्येक पेंटिंग आकर्षक आणि सुंदर होते. बाहेरील देशामध्ये घेऊन जाण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून कपड्यावर पेंटिंग तयार केले जाते, ज्याला गुंडाळून सहज कोठेही घेऊन जाता येते असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पेंटिंगचे काय वैशिष्ट्य आहे ते त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. या पेंटिंग मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित काही गोष्टी दाखवल्या आहेत. जसे की देवकी आणि वसुदेव यांना बंदिवासात ठेवले, नंतर श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुना नदीच्या पुरातून श्रीकृष्णांना कसे घेऊन गेले, छोट्या बाळांची अदलाबदल कशी केली गेली, नंतर कंसाला आकाशवाणी कशी झाली, अनेक राक्षसांचा वध कसा केला गेला, अशा अनेक घटना पेंटिंगच्या माध्यमातून आम्हाला दाखवण्यात आल्या. पुढच्या पेंटिंग मध्ये प्रभू जगन्नाथांची रघुनाथ वेशामधील चित्रकला दाखवण्यात आली होती. प्रभू जगन्नाथ हे विष्णूचे अवतार असल्याने प्रत्येक युगात असलेल्या वेगवेगळ्या वेशभूषांमधील त्यांच्या लीला एकाच पेंटिंग मधून पाहण्यासाठी मिळाल्या. जसे आपण वेगवेगळ्या सणांसाठी, उत्सवासाठी वेगवेगळी वेशभूषा करतो, तशी देवाने सुद्धा केलेली वेशभूषा या पेंटिंग्स मध्ये दिसली. सोबतच दशावतार सुद्धा पाहण्यासाठी मिळाले.
मत्स्य अवतार म्हणजे मासा, कूर्म अवतार म्हणजेच कासव, वराह अवतार म्हणजेच रानडुक्कर, नृसिंह अवतार म्हणजेच नरसिंह अवतार, की ज्यामध्ये अर्धा माणूस आणि अर्धा सिंह असतो, वामन अवतार म्हणजे बटू ब्राह्मण, परशुराम अवतार म्हणजेच हातात कुऱ्हाड असलेला योद्धा, श्रीराम अवतार म्हणजेच आदर्श पुरुष, श्रीकृष्ण अवतार म्हणजेच योगी, बुद्ध अवतार म्हणजेच शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आणि कल्की अवतार म्हणजे भविष्यातील योद्धा. हे असे वेगवेगळे दशावतार या पेंटिंग्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले. श्रीकृष्णाच्या जीवनचक्रातील विविध घटनांचा आढावा पुढच्या पेंटिंग मध्ये पाहण्यासाठी मिळाला, ज्यामध्ये श्रीकृष्णाने कालिया मर्दनाला पाण्यात कसे मारले, शिक्यामधील मडक्यातील लोणी चोरून कसे खाल्ले, अशा अनेक घटना चित्राच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळाल्या. जुलै महिन्यात जगन्नाथपुरीमध्ये निघणारी रथयात्रा एका पेंटिंगच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळाली, ज्यामध्ये प्रभू जगन्नाथ, बालभद्र म्हणजे बलराम आणि सुभद्रा यांच्या रथांची चित्रे एवढी सुंदर दिसत होती, जणू काही ते हुबेहूब रथच आहेत की काय. रथयात्रेचा सोहळा नेत्रदीपक होता. श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रामधील वेगवेगळ्या घटनांचा खूप बारीकपणाने अभ्यास करून त्यांच्या आयुष्यामधील घटनाक्रम चित्रांच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न खूप सुंदर पेंटिंगच्या माध्यमातून केला गेला आहे. आपली विशाल आणि ऐतिहासिक संस्कृती, आपल्या संस्कृतीचे धार्मिक महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग, छोट्या मोठ्या घटना यांच्या माध्यमातून चित्रामध्ये अवतरल्यामुळे आपल्याला ते समजायला सोपे जाते आणि फार कमी वेळात आपल्याला त्यांचा जीवनक्रम लक्षात राहण्यास मदत होते. पेंटिंगसाठी बनवण्यात येणारे रंग हे नैसर्गिक असल्यामुळे पेंटिंग्स बऱ्याच काळापर्यंत टिकतात. या पेंटिंगची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते, ती जवळपास 3 लाखापेक्षा जास्त असू शकते. श्री कैलाशचंद्र महाराणा यांच्या घरी आम्ही जवळपास 1 तास व्यतीत केला. विविध कलाकृती पाहिल्या, अनेक पेंटिंग्स पाहिल्या, अनेक प्रश्न त्यांना विचारले आणि आम्ही तेथून त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. पुढे गावातील घरांच्या बाहेर अनेक वस्तू आणि पेंटिंग्स पाहण्यासाठी मिळाल्या. काही वस्तू खरेदी करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.